हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण अशी वेगळी अशी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, केळीचे हे पुढचे फुलांचा भाग घेतलेला आहे. तर केळीचे कोके असंही याला म्हटलं जातं. तर हे बघा, त्याची फुलं काढायची आहेत. केळीच्या ह्या कोक्यामधली अशी फुलं काढायची आणि अशी साफ करून घ्यायची आहे. मधला एक असा पॉइंट असा असतो, तो हे बघा असं तो भाग काढायचा आहे. मोठी ही अशी, आणि खालचा हा प्लॅस्टिकसारखा एक भाग असतो तो काढून टाकायचा आहे. हे बघा, हे असे, आणि हे प्लॅस्टिकसारखा भाग असतो दिसायला, तो काढून टाकायचा. दिसायला प्लॅस्टिकसारखा असतो तो काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण सगळी ही फुलं साफ करून घेणार आहोत. हे बघा, आता फुलं ही साफ करून सगळी घेतलेली आहेत. आता एका साईडला आपण पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे कट करून घेऊयात. अशी बारीक ना ओबडधोबड कट करायची, इतकं काही बारीक करायची काय गरज नाही. आपण उकळून घेणार आहोत. अशी कट करायची आहेत. आणि तो आतला जो भाग आहे ना हा, तर हे जसं पांढरं दिसायला लागलं की हे फुलं कट करायची नाहीत, असंच हा कट करून घ्यायचा आहे. बघा, आता लाल भाग होता ना जो, आता हा पांढरट भाग दिसायला लागला तर तो तसाच कट करायचा आहे. असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे कट करायचं आहे. आता आपण हे दोन्ही भाग असेच कट करून घेणार आहोत. हे बघा, पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हे बघा, हे सगळं आपण कट करून घेतलेलं आहे. पाणी उकळत आलं ते म्हणजे अजून अशी काही उकळी यायची काही गरज नाही. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि गरम करून ठेवायचं पाणी. आणि आता हे गरम पाणी झालं की याच्यामध्ये हे आपण कट केलेली फुलं टाकून द्यायची आहेत. आता मात्र चांगली खळखळून एक उकळी काढायची आहे. हे बघा, आता उकळी आलेली आहे छान, आणि 2 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. आता उकळी आलेली आहे छान, 2 मिनटं एक उकळी येऊन ठेवलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे. पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे केळीची फुलं काढून घ्यायची आहेत. हे बघा, सगळी अशी फुलं काढून घ्यायची आहेत आणि जरा पसरून अशी ठेवून द्यायची आहे, जेणेकरून पटकन थंड होईल. आता हे थंड व्हायला साईडला ठेवूयात. आता हा बघा, हा कोळीम घेतलेला आहे. याला कोळीम म्हणतात, काही भागात सुकट म्हणतात, काही भागात जवला म्हणतात. तर हे बघा, तर ते आपण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. काही खडा वगैरे असेल तर साफ करून घेतलेला आहे. आता कढई घेतलेली आहे, गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये हा कोळीम ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. जितकं तुम्ही छान भाजाल तेवढं चवीला छान लागतो. तर चला, भाजून झालेला आहे. आपण एका साईडला दुसऱ्या साईडला ठेवलेला आहे. आता याच्यावर एक तवा ठेवायचा. कढई ठेवली तरी चालेल. तवा ठेवायचा आणि तवा छान गरम झाला की तेल टाकायचं. तेलामध्ये लसूण टाकायचं. लसूण मात्र सोलून टाकायचा नाही, असाच ठेचून टाकायचा आहे. आणि कांदा टाकायचा, मिरची टाकायची आणि छान परतून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे. हे छान परतायचं आहे. आणि तोवर परततो आहे तिकडं कांदा, तोवर चांगला भाजतो आहे. तोवर आपण हे परत भाजल्यामुळे थोडीशी ही पावडर निघून जाते. ती पावडर आपण अशी चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे. आणि चाळून झाल्याच्यानंतर आता आपण हे पाणी ओतायचं आहे वर आणि छान धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चांगला कोळी पहिला धुवून घ्यायचा आहे. आता बघा, आता छान निथळायला ठेवायचं आहे. पाणी त्याचं निचरलं गेलं पाहिजे. आता हे बघा, इकडं तोवर कांदा शिजतो आहे. आता आपण त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं, हळद पावडर टाकायची आहे
आणि गरम मसाला टाकायचा आहे. ते छान मिक्स करूयात आणि गरम मसाला टाकूयात. हे बघा, आता हे आपली जी फुलं आहेत ती छान पिळून घ्यायची आहेत आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. हे बघा, ह्या भाज्या अशा तव्यात केल्या ना तर खूप छान लागतात, म्हणून मी तव्यात करते. असं काही नाही तव्यातच करायला, कढईत केलं तरी चांगलं आहे, पण मला ह्या तव्यात केलेल्या भाज्या, मी मोस्टली खूप भाज्या अशा तव्यात ह्या करते. चव मला ह्याच्या तव्यात केली ना ह्या की खूप छान वाटते चवीला भाजी, म्हणून मी तव्यात करते आहे. आणि छान आपण सगळं पिळून टाकलं ही फुलं की छान परतून घ्यायचं आहे. आता हे बघा, हा कोळीम जो आपण धुतलेला आहे ना, स्वच्छ निवडून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि हे बघा, तुम्हाला जर कोळीम टाकायचा नसेल ना, नाही टाकला काही हरकत नाही. आपण जे आता कोळीम स्किप करायचा आणि जे आपण जसं प्रोसेस केलेलं आहे तसंच आपण सगळ्या ह्या फुलांची भाजी करून घ्यायची आहे. फक्त तुम्ही कोळीम स्किप करू शकता. आणि छान आता हे कोळीम टाकल्यावर मिक्स करायचं आहे. आणि आता बारीक कोथिंबीर करून बारीक कट करून टाकायची आहे ह्याच्यामध्ये. चव अप्रतिम येते. तर हे बघा झालेलं आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता केळीच्या फुलांची आपली भाजी झालेली आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला मग उद्या आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. चला तर मग नक्की करून बघा केळीच्या फुलांची भाजी, नक्की तुम्हाला आवडेल. चला तर मग बाय.